नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातली बातमी आहे। इथून आता उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर रात्री सत्तार यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। गिरीश महाजन यांच्या समवेत झालेली ही भेट राजकीय वर्तुळामध्ये मोठा भूकंप आणणार का अशी चर्चा सध्या रंगलेली आहे। सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती। अशोक चव्हाण आणि काँग्रेस हायकमांडच्या कार्यपद्धतीवर सत्तारांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। सत्तार हे वास्तविक विखे आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात, पण चव्हाण यांनी सत्तार यांच्या नावाचा विचार न करता सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यानं सत्तार नाराज झालेत आणि त्यातच मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजेच नवीन राजकीय घडामोडींची चर्चा रंगलेली आहे। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय चाललंय काँग्रेसमध्ये? काँग्रेसमधली अस्वस्थता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच समोर दिसून येत आहे। एका बाजूला काँग्रेस आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद काल मुंबईत झाली, पण त्या बैठकीला आणि पत्रकार परिषदेला राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेतेच अनुपस्थित राहिले। यामुळे एक चर्चा सुरू होती। त्यातच अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करत काँग्रेस चा राजीनामा आणि औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सक्रिय झाले आणि मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांच्या माध्यमातून अब्दुल सत्तार यांना निरोप दिल्याचं समजतं। त्यानुसार रात्री उशिरा वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची गिरीश महाजन यांच्या समवेत अब्दुल सत्तार यांची भेट झाली। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचं जालना लोकसभा मतदारसंघ आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये महत्वाचा प्रभाव असणार आहे। जालना लोकसभा मतदारसंघात जी राजकीय घडामोडी झालेल्या आहेत, खोतकर आणि दानवे यांचं एका बाजूला पॅचअप जरी केलं असलं तरी काँग्रेसची अस्वस्थता डोकेदुखी ठरू शकते। अशा परिस्थितीत अब्दुल सत्तार यांना हेरणं हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि दुसऱ्या बाजूला जालना लोकसभा मतदारसंघ या अनुषंगाने फार महत्वाचं आहे। त्याचवेळी काँग्रेसमधले अस्वस्थ आमदार गळाशी लावणं ही फार मोठी राजकीय खेळी मानली जाऊ शकते। कदाचित पुढच्या काळामध्ये वेगळं काहीतरी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही या भेटीतून। संदीप, अगदी धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय भाजपमध्ये आता इनकमिंग जोरदार सुरू झालेले दिसते आणि या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसमधली जी नाराजी आहे, अस्वस्थता आहे, ती बाहेर यायला लागली आहे।